आज ना माझ्या कारभारीला लेकरा पावाची ड्युटी लागली तेव्हा याची आई गेली कॉलेजात आणि याची आई घालते भांडे. मग काय हा बा संध्याच्या पोरगा आज आमच्या लेकराच्या बजार आहे. मग आम्ही इव्हिनिंगला दोन्ही मायले की मस्त टी व्ही पाहत होतो. हां इव्हिनिंगला माझी नाही का ती फेवरेट सिरियल लागली होती अगोदर जी टी व्हीवर लागत होती त्याच्यानेच कोणाकोणाला आठवलं. म्हटलं चला पाहा खूप दिवसांतर आणि इथं पहा कांदे कापते काय ॲपल कापते तर माहितीची शॉपिंग खूपच छान आहे काय सांगून हा ते एवढा रडते रे बाबा. मी तुम्हाला सांगूच नाही शकत. परेशान झाल्या मग त्याच्या पायी. माझ्या मुलीला लागली लवकर भूक मग मी एका साईडला चढवला राईस. हे कारभारीचं अधेमध्ये चालूच राहते. ही पाणीला भूक लागली 10 वेळा किचनमध्ये येत होती. पटकन भाजी फ्राय केली. आज मी पोपट चाळण बनवत होते. मग मी भाजी फ्राय केली. म्हटलं पटकन बनवून देते बेटा. आणि कोणाकोणाला सवय आहे की स्वयंपाक करता करता गॅस किंवा ओटा पुसायची आपल्याला हाताला असेल तर चालते. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्ही आळण बनवत असाल ना तर फोडणीमध्येच आपण थोडंसं बेसन वगैरे लावून द्यावं त्यामुळे आळण खूप छान बनते. मग ती तेवढ्यात चाली एक पेशंट ताई म्हणते लवकर या ना. भाजी ठेवून दिली गॅसवर आणि यांची बी पी आणि शुगर पाहून दिली. मग त्या म्हणतात ताई आम्हाला इंजेक्शन पण लावून द्या मला कंबर दुखत आहे. मग त्यांना एक इंजेक्शन लावून दिली. मग इकडे आली भाजी शिजत होती म्हटलं सांबार टाकून देते बघा आळण तयार आहे. मुलीला खूप भूक लागली होती मग सर्वात अगोदर मुलीला जेवण दिलं. ते पाहू शकतं तिने म्हटलं कसं झालं बेटा. ती म्हणते खूप छान झालं मम्मी. तर गाईस तुम्हा सर्वांना गुड नाईट. आपण उद्या भेटूयात. मला फॉलो करा लाईक करा कमेंट